सरकार हमसे डरती है। काय मागणी आहे? साहेब आम्ही आज आलो एक 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांकडे आलो होतो, पण त्यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही, म्हणून आज शेतकऱ्यांचं जे वहन आहे बैलगाडी म्हणून ते घेऊन आलो। पण आज आम्ही मागण्यासाठी आलोय की जी ऑनलाईन खत विक्री आहे ती तात्काळ बंद करावी व ज्या कर्जमाफीमध्ये ज्यांनी ज्या अटी घातल्या आहे की त्या अटी म्हणजे शेतकऱ्यांच्या पानाला तोंड पुसण्यासारखं आहे। परंतु आज आम्ही याच्यासाठी आलोय की जोपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। सरसकट कर्जमाफीच्या काही अटी सरकारने घातल्या, त्या अटीशी आपण सहमत नाही। हे सहमत नाहीये म्हणून तर इथपर्यंत आलोय। अरे 2019ला ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली त्याला आता मिळणार नाही, ज्याच्याकडे पक्का घर आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही, ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे त्याला मिळणार नाही। मग शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देत आहे कोण आणि कशी देत आहे? काय कर्जमाफी आहे? ऑनलाईन खत विक्रीला आपला विरोध का? 100% का ऑनलाईन का? अरे आज शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीये, ग्रामीण भागात आज नेटवर्क नाहीये, मग त्या शेतकऱ्यांना आज त्याची तोंडावरची आली, एक तर डिझेल मिळत नाहीये, शेतीची मशागत झाली नाही आणि त्यात आज खत घ्यायचं ते मिळत नाहीये। सरकार म्हणतं की खताचा जो काळा बाजार होत होता त्याला आळा घालण्यासाठी अरे हा कोणता पर्याय त्याला? तुमचे जे अधिकारी ते कुठे गेले? काळा बाजार करतं कोण? काळा बाजार कोण करतं? शेतकरी करतो का? आणि तुमचे अधिकारी झोपलेत का? नुसते पगार घेतात का? मग याचा निषेध म्हणून सनी खत विक्रेत्यांनी 3 दिवस खत दुकान बंद ठेवले। मग हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न नाही का? मग तेच म्हणतोय ना मी, जर कधी या अशा अटी घालत असेल सरकार की त्या विक्रेत्याला सुद्धा त्याला परवडत नाहीये आणि आमच्या शेतकऱ्याला तर नाहीयेच, त्या शेतकऱ्याला तो खत देईल कुठून? प्रत्यक्ष शेतकरी हजर लागतो, कुठून येईल तो? असं वाटतंय आपल्याला हे सरकार आपल्या या आंदोलनाने जागा होईल? 100% जोपर्यंत जागा होत नाही, जीवात जीव असेपर्यंत या सरकारला जागे केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।